नमस्कार मित्रांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा आणि अक्षय आपल्या बेडरूममध्ये झोपलेले असतात. तर अक्षयला रमाचे सर्व बोलणे आठवते की रमा असे पाडव्याला त्याला काय गिफ्ट मागणार आणि तो तिला देऊ शकणार की नाही याचाच विचार करत असतो. तेव्हा रमासुद्धा विचार करत असते आणि वळून ती अक्षयकडे सुद्धा बघत असते. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पाडव्याचा सण असतो. रमा खूप छान तयार होते आणि अक्षयसुद्धा. तेव्हा रमा ही अक्षयचे औषण करण्यासाठी ताट घेऊन येते. तर अक्षय रमाकडे बघत म्हणतो, रमा तू असे काही मागू नको की जे मी तुला देऊ शकणार नाही. तेव्हा रमासुद्धा मनात म्हणत असते आणि औषण करत असते की आज मी तुम्हाला जे काही मागणार आहे ना ते आपल्या दोघांच्या भल्यासाठीच असणार. तेव्हा अक्षय रमाला विचारतो की रमा सांग तुला काय पाहिजे माझ्याकडून. तेव्हा लगेच रमा ही डोळ्यात पाणी आणून म्हणते की ही आपली शेवटची दिवाळी आणि शेवटचा पाडवा, मला हेच तुमच्याकडे मागायचे होते आणि प्लीज मला मोकळी करून टाका, कारण तुम्ही माझ्याशी जे काही वागलात ना ती गोष्ट मी नाही विसरू शकत. तेव्हा अक्षयला धक्का बसतो. अक्षय म्हणतो की रमा काय बोलतेस तू हे सर्व. रमा म्हणते की मी बरोबर बोलते, मला सतत या गोष्टीची भीती वाटत असते की माझा नवरा माझ्याबरोबर काही खोटं बोलतो का, माझ्यापासून ते काही लपून ठेवतात का. त्यामुळे मी अशा पद्धतीत तुमच्याबरोबर नाही जगू शकत, कारण मी खूप वेगळी स्वप्न तुमच्याबरोबर राहण्यासाठी बघितले होते, परंतु ते नाही पूर्ण होणार. रमाच्या डोळ्यामध्ये पूर्ण पाणी आलेले असते. रमा रडतच म्हणते की मला घटस्फोट हवा आणि आता यामध्ये बदल काही वगैरे होणार नाही. तेव्हा अक्षय म्हणतो की रमा काय बोलतेस तू हे सर्व. अक्षयला जबर धक्का बसलेला असतो. तर मित्रांनो, हे आपल्या अक्षयचं स्वप्न असते आणि स्वप्नातून जेव्हा तो जागा होतो तेव्हा समोर रमा खूप अशी मस्त तयार झालेली असते, कारण पाडव्याचा सण असतो. रमा धावतच अक्षयजवळ येते आणि काय झाले तुम्हाला, आणि ती अक्षयला पाणी पिण्यासाठी देते. तर अक्षय हा रमाकडे बघू लागतो. रमा म्हणते की अहो काय झाले, कसला इतका विचार करत होतेस, आणि उठा आता झोप झाली असेल तर, कारण मला तुम्हाला ओवाळायचे, आज पाडवा आहे. अक्षय रमाकडे बघत मनात म्हणतो की तिला जर हेच मागायचे असेल तर ती इतकी छान का तयार झाली असेल. तेव्हा रमा म्हणते की अहो उठा तयार व्हा. तेव्हा इकडे सीमा विचार करत बसलेली असते. रमा तेथे येते. रमा विचारते की आई काय झाले, कसला विचार करतास. तेव्हा सीमा म्हणते की अगं रमा मला भीती वाटते. रमा म्हणते की आई कशाची हो. रमा म्हणते की आई शशिकांत मुकादम यांना ओवाळण्याची तुम्हाला भीती वाटत असेल ना. सीमा म्हणते की हो, आणि ते माझे पती आहेत, परंतु माझ्याबरोबर ते जे काही वागलेत ना ते तर मी विसरू शकत नाही ना. त्यांनी सतत माझ्यावर हात उगारला, म्हणजे मला सतत त्यांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला, हे कसे विसरू ग रमा मी. अशा माणसाला ओवाळून त्यांची आरती करायची हे मला चुकीचे वाटते, त्यामुळे मला त्यांना नाही ओवाळायचे, असे सीमा स्पष्ट शब्दात सांगते. सीमा म्हणते की या सर्वातून मला बाहेर पडायचे, परंतु ते समोर आल्यानंतर मला भीती वाटते, मी कसे करू तेच मला समजत नाही. रमा म्हणते की आई तुम्हाला त्यांना नाही ओवाळायचे ना, त्यासाठी आपण काहीतरी करू, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्यानंतर इकडे रमाकांत काका पाडवा असल्यामुळे त्यांना त्यांच्या पत्नीची आठवण येत असते, म्हणून ते एकटेच बसलेले असतात. तर तेथे शशिकांत येतो आणि काय झाले, काय आज इतका विचार कसला करतोस, असे रमाकांत काकांना विचारतो. तेव्हा रमाकांत काका म्हणतात की अरे आज पाडवा आहे, बायकोची आठवण आली आणि ह्याच दिवशी ती मला सोडून गेली होती. शशिकांत लगेच टोमणे मारत म्हणतो की आज दिवाळी इमोशनल साजरी करायची वाटते, आणि आमची वहिनी चांगली होती, पूर्णपणे तिने तुला बैल बनवून ठेवले होते. तेव्हा रमाकांत काका म्हणत असतात की तिने कधीही कुणाचं मन दुखवलं नाही आणि तिचा कोणताच शब्द मला चुकीचा वाटला नाही, म्हणून मी प्रत्येक शब्दामध्ये तिची साथ देत होतो. शशिकांत म्हणतो की अरे पण तुला पूर्णपणे तिने बैल करून टाकले होते, हे बघ आता मी बाहेर किती मालजोड्यापणा करतो, परंतु आता सीमा बघ मला औषणाचं ताट करून कसं ओवाळते ते बघतच राहा. पुरुष म्हणून माझी एक जीत आहे, असे तो रमाकांतला चिडवत म्हणत असतो, आणि काय दाढी वाढून ठेवली म्हणून तो हॅपी दिवाळी करत बाजूला निघून जातो. तर रमा हे सर्व ऐकत असते आणि तिला त्या शशिकांतचा खूप राग सुद्धा येत असतो. तेव्हा रमा मनात म्हणते की शशिकांत मुकादम बाद झाले, आता या घरामध्ये मी असताना माझ्या सासूला तुम्हाला त्रास देऊन देणार नाही. त्यानंतर इकडे सर्वजण हे तयार होऊन बाहेर येतात.
तेव्हा शशिकांत रमाकांत जवळ येतो आणि आज बघ तुझा कसा रॉकेट बनवतो ते म्हणून समोर एक पाट ठेवलेला असतो। तर शशिकांत म्हणतो की काय पाट ठेवला, किती घाण पाट आहे। तेव्हा सीमा धावतच जाते आणि कापड घेऊन येते आणि तो पाट पुसू लागते। तर शशिकांत जोराने सीमाच्या हातावर पाय देत असतो। रमा हे सर्व बघत असते, तिला तर खूप राग येतो। तेव्हा शशिकांत सीमाला विचारतो की काय ग, लागले की काय, त्रास झाला की काय। तेव्हा शशिकांत पाटावर बसतो तर रमाने खूप छान असा मस्त प्लॅन केलेला असतो। सीमा औषणाचे ताट घेऊन येते आणि शशिकांतला गंध लावणार तेवढ्यात पंकज हा एका बाईच्या आवाजात फोन करून शशिकांत मुकादमला म्हणत असतो की तुम्ही शेअर्समध्ये जे काही पैसे गुंतवले होते त्यांच्या रेटबद्दल मला बोलायचे होते की कुठल्या कंपनीचे वाढले की नाही वाढले, तुम्हाला ऐकायला आवडेल का। तेव्हा शशिकांत विचारतो की कोण बोलता तुम्ही। तेव्हा लगेच तिकडून पंकज म्हणत असतो की मी एक कल्याणी बोलतो एजन्सीमधून। शशिकांत विचारतो की शेअर्स वाढले की कमी झाले। तेव्हा पंकज काका तिकडून म्हणत असतो की अहो वाढले आणि या वर्षीची दिवाळी तुमची आनंदात जाणार। तर शशिकांत खुश होतो। शशिकांत म्हणतो की तुम्ही तर खूप छान बातमी दिली, मी तुम्हाला नंतर कॉल करतो। परंतु पंकज परत म्हणत असतो की नाही हो, पण 2 कंपन्यांचे शेअर्स म्हटलं हे जोरात आपटले आहे। तेव्हा लगेच शशिकांत विचारतो की कुठल्या, इमेज की जेके। तेव्हा पंकज म्हणत असतो की ह्याच 2 कंपन्यांचे शेअर इतके जोरात आपडले की ते परत उभेच राहू शकत नाही आणि साहेब तुम्ही बर्बाद झाले असे सांगितल्यानंतर शशिकांतला तर धक्का बसतो। तेव्हा तिकडून पंकज म्हणत असतो की साहेब कसे आहे, तुम्ही जुगार खेळता, पत्ते खेळता आणि कुठे कुठे पैसे हे नाहक उडवता आणि आता तुम्ही कुठून पैसे उभे करता याचंच मला टेन्शन आले। असे आहे की बाहेरच्या देशामध्ये युद्ध चालू आहे आणि त्याचा परिणाम हा आपल्या शेअर्स मार्केटवर झाला, त्यामुळे आता ह्या 2 कंपनीचे शेअर्स हे परत उभेच राहू शकत नाही आणि तुमचं साहेब पूर्णपणे दिवाळ निघलं, कसे होणार हो तुमचे। तेव्हा पंकज फोन कट करतो। तेव्हा शशिकांतला तर धक्का बसतो आणि रमा तर खुशून हे सर्व ऐकत असते, सीमा पण। तेव्हा सीमा ही औषण करणार तो शशिकांत लगेच आतमध्ये लगेच निघून जातो, त्याला टेन्शन आलेले असते। तर सीमा आणि रमा एकमेकींकडे बघून हसू लागतात। त्यानंतर इकडे रेवा आपल्या रूममध्ये येते। जान्हवीने तिला त्रास दिलेला असतो, त्याचे तिला टेन्शन येते आणि ती जान्हवीच्या रूममध्ये येते आणि जान्हवी तुला मेकअप तर खूपच आवडतो आणि तू तर माझी आवडती होती, परंतु तुम्हाला जो काही त्रास दिला ना तो तर मी विसरू शकत नाही। त्यामुळे जे काही जान्हवीचा मेकअप किट असतो तो पूर्णपणे ती विस्कटून खाली फेकून देते आणि आता तर खूप मज्जा येईल असे रेवा आपल्या मनाशी म्हणत खुश होत असते। त्यानंतर इकडे पाडव्याचा कार्यक्रम मस्तजण सर्वजण साजरा करत असतात। सर्वजण औषणासाठी बसलेले असतात। आद्याही आणायचे औषण करून त्याला मिठाई भरवते आणि औषण झाल्यानंतर आद्याही आणायला म्हणते की दे आता माझं गिफ्ट। तेव्हा खूप छान असं गिफ्ट तो आद्याला देतो। आद्या खूपच खुश होते। तर रमा ही अक्षयची वाटच बघत असते, अक्षय येतो। रमा लगेच अक्षयचे खूप मस्त असे औषण करत असते आणि अभि हे आनंद आणि आद्याला चिडवत असतात। तेव्हा अक्षय खूप छान अशी सोन्याची चैन रमाला गिफ्ट देतो। तेव्हा आरती म्हणते की भाऊजी ही चीटिंग आहे, कारण बायकोला विचारायचे असते की तिला काय गिफ्ट लागते ते। तेव्हा आनंद म्हणतो की अरे अक्षय विचार ना काय लागते ते। तेव्हा अक्षय हा रमाकडेच बघत असतो। तेव्हा सीमा म्हणते की अरे विचार ना अक्षय काय लागते रमाला। तेव्हा अक्षय खूप प्रेमाने रमाकडे बघत रमाला म्हणतो की रमा काय लागते तुला, तू जे मागशील ते मी अगदी प्रेमाने तुला देईल। तर रमा अक्षयकडेच बघत असते। त्यानंतर इकडे रूममध्ये रेवा ही अक्षयच्या फोटोला गंध लावते आणि मला इतकंच हवं आहे की पुढच्या वर्षी आपण एकत्र हा पाडवा साजरा करू। तेव्हा इकडे सीमा ही रमाला म्हणत असते की अगं थोडंसं महागडंच माग। तेव्हा रमा अक्षयच्या कानात म्हणत असते की बायको म्हणून मला माझा मान आणि योग्य स्थान, त्यासाठी मला रेवा या घरामध्ये नकोय। अक्षय तर खूपच खुश होतो, कारण त्याला सुद्धा रेवा या घरात नको असते। सीमा म्हणते की हे काय, आम्हाला तर काहीच ऐकू आले नाही। आनंद आणि अभि म्हणतात की आम्हाला सुद्धा समजले पाहिजे की काय गिफ्ट रमाने अक्षयला मागितले ते। तेव्हा अक्षय खुश होऊन म्हणतो की कळेन सर्वांना की रमाने मला काय गिफ्ट मागितले आणि रमाला म्हणतो की रमा तुझी ही इच्छा मी नक्की लवकरच पूर्ण करतो। तेव्हा मात्र आनंदला जान्हवीची आठवण होते आणि जान्हवी का आली नाही, कुठे गेली, म्हणून तो जान्हवीला शोधण्यासाठी आपल्या रूममध्ये येतो। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये जान्हवी ही आनंदला सर्वांसमोर औषण करत असते। तर अक्षय खुश होऊन म्हणतो की बायकोला
नवऱ्याने गिफ्ट द्यायचे आणि नवऱ्याला बायकोने ओवाळायचे। खरंच ही प्रथा खूप छान आहे आणि आपण आपल्या बायकांना सुद्धा ओवाळायला हवं। त्यामुळे मी रमाला ओवाळणार। तेव्हा रमा ही पाटावर बसलेली असते आणि अक्षय मस्त असं रमाचं औषण करत असतो। रेवा हे सर्व बघून खूपच जळत असते, तिच्या डोळ्यामध्ये पाणी येते। तर हा भाग इथे संपतो। पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।